भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये शिप्रा नदीच्या काठावरती स्थित असलेली पावनभूमी म्हणजेच उज्जैन नगरी. याच उज्जैन नगरीमध्ये स्थित असलेला एक पावन क्षेत्र म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. नमस्कार मित्रांनो, 12 सोमवार 12 ज्योतिर्लिंग ह्या आपल्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व आपला आजचा ज्योतिर्लिंग आहे तो म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. तर मित्रांनो, ह्या ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला अशी कळून येते की एकेकाळी उज्जैन नगरी अवंती नगरी म्हणून ओळखली जात होती व त्याच वेळेस चंदन नावाचे गृहस्थ आपल्या पत्नी व मुलासह तिथे राहण्यास आले. श्रीकर नावाचा त्यांचा मुलगा हा महादेवाचा परमभक्त होता व त्याच वेळेस अवंती नगरीमध्ये दुष्यंत नावाच्या एका राक्षसाने सर्वांना त्रास दिले होते. तो कोणतीच पूजा अर्चना किंवा यज्ञ तिथे होऊ देत नव्हता व या त्रासापासून सर्व रहिवाशांना मुक्त करण्यासाठी श्रीकर यांनी महादेवाची कठोर तपश्चर्या केली व त्याच्या तपश्चर्येहून प्रसन्न होऊन महादेव महाकालेश्वराच्या रूपामध्ये तिथे प्रकट झाले व त्यांनी दुष्यंत नावाच्या या राक्षसाचे वध केले व तिथे ते महाकालेश्वराच्या रूपामध्ये स्थित झाले. मित्रांनो, महाकालेश्वर ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्यांनी मृत्यूवरही विजय मिळवला आहे. म्हणूनच ह्या ज्योतिर्लिंगाला मृत्युंजय म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याचबरोबर ह्या ज्योतिर्लिंगाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे व त्याचबरोबर ह्या मंदिराची वास्तुशैली पाहिली तर हे मंदिर नागर शैलीत बांधण्यात आले आहे. असे म्हटले जाते की या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याने अकाल मृत्यूचे भय नाहीसे होते व त्याचबरोबर हे मंदिर मोक्षदायक सुद्धा मानले जाते. मित्रांनो, आपल्या आजच्या ह्या व्हिडिओपुरते एवढंच. तर भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या सोमवारी एका नवीन ज्योतिर्लिंगाच्या इतिहासासोबत. तोपर्यंत जय श्री महाकाल.